रिकामं डोकं खोकं असते म्हणून काहीतरी करत राहा. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. रिकामं डोकं खोकं असते म्हणून काहीतरी करत राहा. काहीतरी काम करत राहा. आपल्या डोक्याला नेहमी बिझी ठेवा. आपल्या डोक्याला नेहमी गुंतवा. आपल्या विचाराला, आपल्या विचारांना, आपल्या मनातल्या विचारांना गुंतवा. एक काम द्या. डोक्याला एक काम द्या. आपल्या मनातल्या विचारांना एक काम द्या. तरच आपलं जीवन सुंदर राहते, चांगलं राहते, मजेदार राहते. आपल्या विचारांना एक स्थैर्य प्राप्त होते. कारण रिकामं डोकं एक खोकं असते. जर नुसतं बसून राहिलं, काहीच केलं नाही, सुट्ट्या लागल्या म्हणून, या आता ड्युटी संपली म्हणून, सुट्ट्या लागल्या म्हणून, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणून नुसतं जर बसून राहिलं, तर हे विचार आपल्याला बसू देत नाही. हे विचार आपल्याला बसून राहू देत नाही. कारण मनामध्ये अनेक विचारांचा वादळ असतो. अनेक विचारांचा भांडार असतो. आपण जर रिकामं राहिलं, डोकं जर रिकामं ठेवलं, तर हे विचार आपल्याला सुधरू देत नाही, झोपू देत नाही. आपल्याला अस्ताव्यस्त करून सोडतात. आपल्या मनात नुसता गोंधळ करून सोडतात. आणि म्हणून या विचारांनी आपलं डोकं हे किर होऊन जातं, भनाट होऊन जातं. काय करावं काही सुधरत नाही, काय कळत नाही. असे अनेक विचार मनात येतात. मग ते वाईट असतील, चांगले असतील, या कसेही असो, पण अनेक विचार मनात येत असतात, सतावत असतात. म्हणून रिकामं डोकं हे खोकं असतं. म्हणून रिकामं बसू नये. काहीतरी करत राहावं. सुट्ट्या जरी लागल्या तरी काहीतरी करत राहायचं. चित्र काढत बसायचं, नसता कावे करायचं. आपल्याला जे छंद आहे, आपल्या ज्यात आवड आहे, ते करायचं. कामाच्या वेळेस या जेव्हा आपल्याला काम असतं, जेव्हा सुट्ट्या नसतात, जेव्हा आपण कामामध्ये बिझी असतो, तेव्हा आपल्याला वेळ नसतो की आपली कला जोपासायची, या आपला छंद जोपासायचा, या आपली आवड ज्याच्यात आहे ती आवड जोपासायची. आपल्या यासाठी वेळ नसतो. आपल्याला स्वतःसाठी वेळ नसतो. कारण आपल्याला काम असतं, आपल्याला ड्युटी असते. त्यावेळेस आपल्याला वेळ नसतो. त्यावेळेस आपण कामात असतो. विद्यार्थ्यांना सुद्धा वेळ नसतो. कारण विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. म्हणून ते अभ्यासाच्या याच्यात गुंतत असतात. सर्वांना काम असतं. परंतु सुट्ट्या लागल्या की सर्वजण रिकामे असतात. विद्यार्थी रिकामे असतात. म्हणून या रिकाम्या वेळेचा, या सुट्ट्यांचा चांगला उपयोग घ्या, चांगला फायदा घ्या. या सुट्ट्या लागल्या म्हणून नुसतं खेळू नका, या नुसतं फिरू नका. कारण ऊन कडक असते. उन्हाळ्यात ऊन फार कडक असते. जर फिरत राहिलं तर तब्येत बिघडून जाईल, ताप येईल, आजारपणा येईल. म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा आनंद घ्यायचा. कसा घ्यायचा? ते आपला छंद जोपासायचा, आपली आवड जोपासायची. आपल्या ज्याच्यात रस आहे, ज्याच्यात आवड आहे, ज्याच्यात इंटरेस्ट आहे, ती कला जोपासायची. त्यात वेळ घालायचा, त्यात मन घालायचं. आपला वेळ कधी निघून जाईल पत्ता लागणार नाही. उन्हाळ्याचे दिवस हे फार मजेचे असतात, हे छान असतात. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक गोष्टी करता येतात, अनेक कामे करता येतात. आपला छंद पूर्ण करता येतो, आपली आवड पूर्ण करता येते, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करता येतात. म्हणून या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे आपल्या एक मेजवानीच असते. आपल्यासाठी मिळालेला एक भरगच्च आनंद असतो, उत्साह असतो. म्हणून शाळा संपली, परीक्षा संपली की लगेच आपल्याला इतका आनंद होतो. परीक्षा संपली इतका आनंद होतो, आपण आनंदाने उड्या मारतो. विद्यार्थी असो या कोणीही लोक असो, ज्यांची ड्युटी संपली, ज्यांना सुट्ट्या लागल्या, त्यांना फार उत्साह असतो, आनंद असतो. परंतु काय जणांना सुट्ट्या लागल्या म्हणून त्यांना करमत नाही. ते म्हणतात की उगाच सुट्ट्या लागल्या, सुट्ट्यामध्ये मी काय करू? सुट्ट्यामध्ये आता नुसतं बोर होते. मला कामाची सवय आहे, मला काम करू वाटतं. परंतु ज्यांना
बोर होते, ज्यांना करमत नाही, याचं मन लागत नाही, त्यांनी काहीतरी करत राहावं, कशावर तरी संशोधन करावं, या अनेक प्रकारची चित्र काढावीत, या लेख लिहावेत, या काव्यरचना करावी, कविता कराव्यात, उखाणे लिहावेत, सुविचार लिहावेत, या काही ना काहीतरी करत बसावे. म्हणजे आपला वेळ जाईल, आपला टाईमपास होईल आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा फायदाही आपल्याला घेता येईल. म्हणून ज्यांना ज्यात रस आहे, ज्यांना ज्यात आवड आहे, ज्यांना ज्यात गोडी आहे, त्यांनी आपापली आवड, आपापली गोडी जोपासावी, आपल्या कलेचा फायदा करून घ्यावा. म्हणून ज्यांना चित्रकलेची आवड आहे, त्यांनी वेगळ्या प्रकारची चित्र काढावी. चित्र काढत जर बसले, एकदा जर चित्रकलेचा छंद लागला, तर जे चित्र आपल्याला येत नाही ते सुद्धा येतं. फक्त माणसाचं मन पाहिजे, माणसाची इच्छा पाहिजे, माणसाची जिद्द पाहिजे, माणसाची चिकाटी पाहिजे, धैर्य पाहिजे, धाडस पाहिजे, तळमळ पाहिजे, धडपड पाहिजे, आवड पाहिजे, गोडी पाहिजे, इच्छा तयारी पाहिजे. जे चित्र आपल्याला जमत नाही, आपण असं म्हणतो की मला चित्र जमत नाही, ते सुद्धा जमतं. फक्त तळमळ पाहिजे, धडपड पाहिजे, जिद्द पाहिजे, माणसाच अंगी जिद्द पाहिजे, धडपड पाहिजे, तयारी पाहिजे, इच्छा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, इच्छा तयारी पाहिजे, आवड गोडी पाहिजे. सर्व काही जमतं. जगात अशी कोणती असं की गोष्ट नाही की जमत नाही. सर्व जमतं, कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त इच्छा पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, तयारी पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, तळमळ पाहिजे, धडपड पाहिजे, आवड पाहिजे, गोडी पाहिजे, रस पाहिजे. सर्व काही जमतं. काम करण्याची तयारी पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. सर्व काही येतं, सर्व काही जमतं. म्हणून या उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा फायदा तुम्हाला तुमच्या इच्छा, आवड, गोडी या छंद पुरा करण्यासाठी उपयोग आहे. ज्यांना सुट्ट्यामध्ये बोर होतं, ज्यांना सुट्ट्या नको आहेत, ज्यांना सुट्ट्याची गरज नाही, त्यांनीसुद्धा या गोष्टीत रस घ्यावा. त्यांना सुट्ट्याचा आनंद चांगला घेता येईल, त्यांना बोर होणार नाही, त्यांना कंटाळा येणार नाही. म्हणून ज्यांना सुट्ट्या नको आहेत, त्यांनी सतत काम करत राहावं. त्यांनी असं समजावं की आपली ड्युटी चालू आहे आणि त्यांनीसुद्धा त्यांना जे काही येत असेल त्यांचा उपयोग करून त्यांनी करा. कारण असा कोणताच व्यक्ती नाही की त्याच्याकडे कला नाही आणि ज्याला ते जमत नाही. प्रत्येक व्यक्तीकडे, जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे कोणती ना कोणती तरी कला असते, कोणतं ना कोणतं तरी कौशल्य असतं. म्हणून ज्यांना जे जमतं ते त्यांनी करावं. सुट्ट्यामध्ये ज्यांना ज्याची आवड आहे ते त्यांनी करावं. आता कोणाला संशोधन करायचं असतं, कोणाला रिसर्च करायचा नाद असतो, संशोधन करायचा नाद असतो, तो कशावर तरी संशोधन करत असतो, नवीन नवीन शोध लावण्याचा नाद असतो आणि तो नवीन नवीन शोध लावत असतो. आणि ज्यांना काहीतरी एखाद्याला काहीतरी खटपट करायची सवय असते, कशा ना कशाद्वारे तो खटपट करतो. इलेक्ट्रॉनचं काम असेल या काहीतरी कोणतीही गोष्ट असेल, तो खटपट करतो आणि खटपटीमधून काहीतरी तयार करतो, नवीन शोध लावतो. म्हणून प्रत्येकाला कोणती ना कोणती तरी आवड असते, गोडी असते. काही जणांना चित्रकलेची आवड असते, पण काही जणी चित्र काढत असतात, उत्कृष्ट चित्र काढत असतात. तर काही जणांना कविता करण्याची आवड असते, मग काही जणी कविता करतात, काव्य लिहितात, चारोळ लिहितात, उखाणे लिहितात. आणि काही जणांना दुसऱ्यांना मदत करण्याची आवड असते. अशा प्रकारे प्रत्येकांना कोणतीतरी आवड असते. म्हणून प्रत्येकाने आपापल्या आवडीचा, आपापल्या छंदाचा उपयोग करून घ्यावा. मग या सुट्ट्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा, योग्य कामासाठी करावा. परंतु नुसतं बसून उपयोग नाही. नुसतं बसून डोकं खराब होतं, रिकामं डोकं खोका असतं. म्हणून आपल्या डोक्याला रिकामं ठेवायचं नाही, आपल्या विचारांना भटकू द्यायचं नाही, आपल्या विचारांना स्थैर्य प्राप्त करून द्यायचं. झोपा काढायच्या नाही. झोपल्याने आळस निर्माण होतो, निष्काळजीपणा येतो, कंटाळा येतो. म्हणून झोप घेऊ नये. दिवसा कधीच झोपू नये. दिवसा झोपल्याने आपल्यामध्ये चंचलता राहत नाही, चांगलपणा राहत नाही, दर्जेदारपणा राहत नाही, फ्रेशपणा राहत नाही. दिवसा कधीच झोपू नये. रात्री लवकर झोपावं, सकाळी लवकर उठावं. आणि म्हणून झोपण्यात वेळ घालू नका, तर चांगल्या कामात, काही गोष्टीमध्ये वेळ घाला. तुमची आवड, तुमची इच्छा, तुमची तयारी, तुमचा छंद जोपासण्यात तुम्ही वेळ घाला. कोणताही काम अशक्य नाही, कोणताही काम अवघड नाही. सर्व कामे सोपेच असतात, केल्याने सर्वच काही होत असतं. म्हणून ज्यांना चित्रकलेची आवड आहे त्यांनी अनेक प्रकारची चित्र काढावीत, अनेक प्रकारची चित्र शिकावीत.
मन लावून धडपडीने तळमळीने चित्र शिकावी. त्यांना ते येतात, परिपूर्ण येतात. त्यांनी माणसाचं चित्र काढायला शिकावं, वेगळ्या प्रकारचे चित्र काढायला शिकावं. प्राण्याची असो, निसर्गाची असो, पक्ष्याची असो, निसर्ग सौंदर्याची असो, माणसाची असो, कशाची चित्र असो त्यांनी काढायला पाहिजे. जर त्यांनी काढायला सुरुवात केली तर त्यांना सर्व येऊन जाईल. आता काही जणांना डिझाईन करायची सवय असते, काहीकांना रांगोळी काढण्याचा छंद असतो. काही रांगोळी काढत बसतात, काहींना डिझाईन करण्याची सवय असते, ते डिझाईन करीत बसतात. तसेच याच्यातून डिझायनर बनतात आणि चित्रकलेतूनच कलाकार तो होत असतो. म्हणून कोणतीच कला ही निरुपयोगी नसते. कला ही जिवंत असते. कला ही जिवंत रूपी असते. म्हणून या कलेचा फायदा घ्यावा. म्हणून ज्यांना ते जमतं, ज्यांना ज्यात आवड आहे, ज्यांना ज्यात रस आहे, त्यांनी ते जरूर करा. म्हणून चित्रकलेची आवड असणाऱ्यांनी चित्र काढत बसावी आणि अनेक प्रकारची चित्र शिकावीत. संशोधन करणाऱ्यांना, ज्यांना रिसर्च करण्याची आवड आहे, संशोधन करण्याची आवड आहे, त्यांनी वेगळ्या प्रकारचे शोध लावावेत. तसेच ज्यांना काव्य करण्याची आवड आहे त्यांनी वेगळ्या बाबीवर, वेगळ्या गोष्टीवर, वेगळ्या ठिकाणावर, पक्ष्यावर, निसर्गावर, वेगळ्या बाबीवर काव्य रचना करावी. काव्य कधीच वाया जात नाही. काव्यामधून लोकांना प्रोत्साहन मिळतं, उत्साह मिळतो. म्हणून काव्य कधीच वाया जात नाही. तसेच ज्यांना लेख लिहिण्याची आवड आहे त्यांनी लेख लिहावं. चारोळी उखाणे लिहिण्याची आवड आहे त्यांनी चारोळी उखाणे लिहावी. तसेच ज्यांना डिझाईन करण्याची आवड आहे, या रांगोळी काढण्याची आवड आहे, त्यांनी ते करावं. तसेच ज्यांना मेकॅनिकपणाची आवड आहे, काही खटपट करण्याची आवड आहे, की जे काही जोडून काही गोष्टी तयार करतात, पण ज्यांना मेकॅनिकपणाची आवड आहे त्यांनी ते करावं. ज्यांना ज्यात आवड आहे ती त्यांनी करावं. फक्त रिकामं डोकं खोकं असतं. म्हणून डोकं रिकामं ठेवू नये, स्वतःला रिकामं ठेवू नये. म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा फायदा चांगल्या रीतीने घ्यावा. रिकामं राहू नये, रिकामं बसू नये, रिकामा गप्प्या मारू नये, टाईमपास करू नये, वेळ वाया घालू नये. सुट्ट्या जरी लागल्या तरी सुट्ट्याचा वेगळ्या कामासाठी उपयोग घ्यावा. सुट्ट्याचा असा आनंद घ्यावा. म्हणून सुट्ट्यामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ भेटत नाही, तुम्हाला आपल्या कामासाठी, स्वतःच्या कामासाठी वेळ भेटत नाही, तेव्हा तुम्ही सुट्ट्यामध्ये आपला छंद जोपासा, स्वतःसाठी वेळ द्या, आपलं आरोग्य सुधारा, चांगल्या सवयी लावा, चांगल्या गोष्टी करा, चांगली कामं करा. चित्रकलेने बुद्धी वाढते आणि काहीतरी काम करत राहिल्याने तुमचं ज्ञान वाढतं, तुमची बुद्धी वाढते, तुमचं जीवन सुधारते. तुम्हाला तुमच्या अंगात चंचलपणा येतो, शिस्तबद्धता येते, चांगुलपणा येतो, नम्रता येते आणि अनेक चांगल्या गोष्टीची लागण. म्हणून काहीतरी करत राहा, रिकामं डोकं ठेवून, रिकामं राहू. आता अनेक लोक म्हणतात की मला करमत नाही, मी काय करू, मला माझा वेळच जात नाही, मी काय करू, मला करमतच नाही, माझ्या मनात लागत नाही. मग अशांनी, ज्याचं मन लागत नाही, ज्यांना करमत नाही, ज्यांचा वेळ जात नाही, त्यांनी काहीतरी आपला सर्व वेळ कामात घालावा, कार्यात घालावा. पुन्हा सुट्ट्यामध्ये उरलेली कामं शिकून घ्यावी. स्वयंपाक शिकून घ्यावा, मुलींनी स्वयंपाक शिकून घ्यावा, मुलींनी उरली सुरली सर्व कामे शिकून घ्यावी. मुलींना डिझाईन करायची सवय असते, डिझायनरचा नाद असतो, रांगोळीचा नाद असतो, चित्रकलेचा नाद असतो. म्हणून मुलींनी चित्रकला शिकावी, डिझाईन शिकावी, अनेक प्रकारच्या रांगोळ्या शिकाव्यात. रांगोळी स्पर्धेत भाग घेता येतो, चित्रकले स्पर्धेत भाग घेता येतो, डिझाईन शिकावी, अनेक प्रकारच्या वस्तू शिकाव्यात. मग सर्व कामे आपल्याला शाळा चालू असताना आपल्याला जे जमत नाही ते विद्यार्थ्यांनी सुट्ट्यामध्ये करून घ्यावं. तसेच लोकांना ड्युटी असल्यामुळे अनेक लोकांना, कोणते कर्मचारी असो, शिक्षक असो, या कोणते त्यांना ड्युटी असतील, त्या लोकांना त्यांची ड्युटी चालवताना वेळ नसतो. त्या लोकांनी आपल्या कलेचा उपयोग करावा आणि सुट्ट्यामध्ये आपली कला जोपासावी, आपला छंद जोपासावा आणि त्यांनी काहीतरी करत राहावं, कामात लक्ष घालावं, काहीतरी करत राहिलं पाहिजे. तेव्हा त्यांचं ज्ञान वाढेल, बुद्धी वाढेल आणि त्यांच्या कामाचा फायदा त्यांच्या मुलांना होईल, त्यांच्या मुलांनाही सवय लागेल, मुलांनाही चांगल्या विचारांची सवय लागेल, कामाची सवय लागेल आणि मुलंही काही शिकतील, त्यांच्याकडून मुलंही काही शिकतील. म्हणून काहीतरी करत राहिलं पाहिजे. रिकामं डोकं ठेवू नये, रिकामं राहू नये आणि आपल्या विचारांना स्थैर्य प्राप्त करून द्यावं. तरच जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, आपल्याला सुट्ट्याचा आनंद घेता येईल. धन्यवाद.